Dear friends, in the last period we have finished unit number 1.3, the COPE and anthem, and also I have given the notes on you on your personal WhatsApp old WhatsApp group. Read these notes and write in your notebook. Today we are going to study about the unit number next 1.4, big data and uh, big insight. The big data and big insights. This unit, through this unit, we get information about what is meant by big data, how to collect big data, in which or what are the uses of big data. Then I have collected some of the data informations from online, and which are useful for you to understand this unit more effectively. You are watching on the screen. There is a data security in social media. What is data security in social media? The issue of improving information security system collected in social media posts and database. What you are looking on the screen of the mobile? This is about the data. You read the word data. Question for discussion: data. What is mean by data? Later we say about it after some time, while or some minute. But how data is useful to us? Data म्हणजे माहिती किंवा माहितीचा संचय किंवा माहितीचा साठा. आणि मग हा माहितीचा साठा किंवा संचय आपल्याला कसा कलेक्ट करता येईल? तर माहितीचा प्रचंड साठा आहे, प्रचंड अंतर्गत ज्ञान आहे त्यात. आणि ह्यातनं मग कशा कशाच्या माध्यमातून आपल्याला मिळतं? तर हे कॉम्प्युटर, मोबाईल, वेगवेगळे आपल्या ज्या यूट्यूब असेल, प्ले स्टोअर असेल, किंवा वेगवेगळे अजून माध्यम आहेत की ज्याच्या माध्यमातून आपल्याला वेबसाईट असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला डाटा कलेक्ट करता येतो, मिळतो. इंडस्ट्रीज आहेत, अशा अनेक पद्धतीने आपल्याला डाटा कलेक्ट करता येतो. आता यामध्ये आपल्याला युजेस ऑफ बिग डाटा हे ह्या युनिटचा फोकस आहे. तत्पूर्वी व्हॉट इज मीन बाय बिग डाटा? आता तुम्ही इथं स्क्रीनवरती बघत आहात की एक स्क्रीनवरती डाटा सिक्युरिटीचं स्क्रीनवर दिसत आहे. त्याच्यात अनेक प्रकारची माहितीचा साठा संचय केला आहे. तुम्ही जर बघितलं तर तिथं मोजता येणार नाही तितके तुम्हाला माहितीचा संचय किंवा साठा केला आहे. आणि मुद्दाम मी सुद्धा हा बिग डाटा ऑनलाईन तुमच्यासाठी काढलेला आहे आणि सिक्युरिटीमध्ये लॉकमध्ये टाकलेला आहे तो, जेणेकरून तिथं तुम्हाला ती माहिती समजण्यासाठी, हे युनिट समजण्यासाठी हा बिग डाटा आणि बिग इन्साइट्स, तर हा माहितीचा प्रचंड साठा आणि प्रचंड ज्ञान कसं हाईड केलेलं आहे. आणि मग हे वेगवेगळं माहिती आणि तंत्रज्ञान आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसं उपयोगी पडतं, हे या युनिटचा फोकस आहे. मग त्यामध्ये पहिलं त्यांनी सांगितलं युजेस ऑफ बिग डाटामध्ये लोकेशन ट्रॅकिंगसाठी कसं उपयोगी पडतं डाटा इन्फॉर्मेशन, किंवा अंडरस्टँडिंग द विदर, सेकंड पॉईंट, विदर पॅटर्न समजण्यासाठी, हवामान समजण्या अगोदर त्याचे समजून घेण्यासाठी कसा फायदा होतो डाटा बेसचा, किंवा थर्ड पॉईंट हेल्थ केअर इंडस्ट्रीज, म्हणजे आपल्या आरोग्य जे विभाग आहे त्यांना सुद्धा या डाटाबेसचा कसा फायदा होतो. असे अनेक पॉईंटवरती त्यांनी पुढे तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर विदाउट वेस्टिंग टाईम, you are looking on the screen the data, various types of data collected in the diagram of the screen. So I have collected it from online for especially for understanding of your big data and big insights unit number 1.4. So today we are going to study about page number 36. Dear friends, arrow suggests you that what is big data? What is big data? तर आपण बघूयात बिग डाटा म्हणजे काय. तर ह्या बिग डाटा,
तर मी माहिती तुम्हाला फास्ट सांगून देतो, खाली युजेस वगैरे आपल्याला बघता येतील. मग व्हॉट इज बिग डाटा? डाटा म्हणजे काय? तर डाटा म्हणजे काय ते, तर डाटा म्हणजे माहिती किंवा संचय किंवा साठा, आणि इन्साइट म्हणजेच प्रचंड माहिती किंवा साठा किंवा ज्ञान, माहितीचा प्रचंड साठा म्हणूया आपण, किंवा प्रचंड अंतर्गत ज्ञान असं म्हणूया. तर आता बिग डेटा म्हणजे काय, क्वेश्चन मार्क. तर बघूयात आपण आणि अर्थ त्याचे फटफट फटफट, मग युजेस काय त्याचे तुम्हाला लक्षात येईल. देर इज अ रिव्होल्युशन क्रांती इन द लाईफस्टाईल ऑफ अ पीपल. लोकांच्या जीवनामध्ये एक क्रांती केलेली आहे या डाट्यानं. विच हॅज बीन अफेक्टेड बाय बिग डाटा, की ज्यानं मानवी जीवनावरती खूप परिणाम घडवलेला आहे, अफेक्ट केलेला आहे. आवर फूड हॅबिट्स, आपल्या सवयी, खाण्यापिण्याच्या सवयी. आवर हेल्थ केअर, आरोग्य आपलं. आवर ट्रॅव्हलिंग, आपले प्रवास. आवर सायंटिफिक पर्स्युएट्स, ह्या सर्व गोष्टीवर या डाटाचा परिणाम झालेला आहे बा. यू नेम इट, व्हॉट एव्हर जे काय तुम्ही म्हणाल त्या सर्व गोष्टीमध्ये बिग डाटाचा फायदा झालेला आहे. अँड गुंफलेला आहे क्षेत्र प्रत्येक हे. अँड एव्हरीथिंग हॅज चेंज्ड 360 डिग्रीज, म्हणजे रायटरला इथं म्हणायचं आहे प्रत्येक गोष्ट आता 360 अंशात बदललेली आहे. द मासिव्ह डाटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. मासिव्ह म्हणजे प्रचंड, व्हेरी लॉट ऑफ, भरपूर माहिती आता सगळ्यावर अवेलेबल आहे, उपलब्ध आहे, आणि हे आश्चर्याची गोष्ट आहे सगळ्या क्षेत्रांतली. फ्रेंड्स, डू यू नो व्हॉट हॅपन्स वेन पोस्ट ऑफ फेसबुक? आपण एखादी गोष्ट फेसबुकवर बघतो, किंवा ऑर शेअर अ पोस्ट ऑन व्हॉट्सअप, किंवा व्हॉट्सअपला बघतो आपण ते, किंवा विजिट एनी वेबसाईट, किंवा एखाद्या वेबसाईटला आपण भेट देतो. मेक ऑनलाईन परचेस, किंवा आपण काय ऑनलाईन खरेदी, ऑर वॉच व्हिडिओज, आपण व्हिडिओज वगैरे बघतो. तर ते हे व्हिडिओ वगैरे बघतो, त्याच्यातून काय होतं, आपलं माहिती कशी साठा किंवा संचय तिकडं ऑटोमॅटिक परस्पर जाते. तर ही माहिती साठा सहज कसा कलेक्ट होतो किंवा जातो बघा, कशा माध्यमातून जातो बघा. लेट मी गिव्ह यू एन आयडिया ऑफ हाऊ ह्यू डाटा माइट बी. हा प्रचंड मोठा डाटा म्हणजे नेमका कसा संचय होतो. बिग डाटा कॅन बी पेटाबाइट्स और एक्झाबाइट्स. आता पेटाबाइट्स और एक्झाबाइट्स कन्सिस्टिंग ऑफ बिलियन और ट्रिलियन ऑफ रेकॉर्ड्स ऑफ consisting various information. कॉन्ट्रॅक्ट सेंटर, आपल्या अजून वेगवेगळ्या माध्यमातून ती कशी माहिती कलेक्ट होते बघा. डिफरंट सोर्सेस, एक्झाम्पल वेब, सेल्स, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डाटा अँड सो ऑन. या सर्व बाबतीत माहिती सहज आपणच पुरवतो त्यांना, आणि ते कलेक्ट करतात. द डाटा अवेलेबल टू इंडस्ट्रीला हा डाटा सहज मिळतो, किंवा कंपनीजला मिळतो. इज एनॉर्मसली म्हणजे व्हेरी लार्ज, इन्क्रीजिंग इन व्हॉल्यूम, वेगळ्या पद्धतीनं त्यांच्यातला तो इन्क्रीज होते, वाढ होते. व्हॅरिएशन, व्हेरासिटी अँड व्हॅल्यू, ह्या सर्व गोष्टी त्यांच्याकडे कलेक्ट होतात. सच अ बिग डाटा इज इझी टू ऑप्टेन बट सो मासिव्ह दॅट इट चॅलेंजेस द करंट कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज. आणि सध्याची कॉम्प्युटरची टेक्नॉलॉजी आहे ना, त्यांच्या पुढं सुद्धा ही माहिती इतकं संचय करणं, साठा करणं एक चॅलेंज झालेलं आहे. अँड हेन्स बिग डाटा अनालायझ इज यूज्ड टू गिव्ह द इन्साइट्स दॅट वर प्रिव्हियसली इनकॉम्प्रिहेन्सिबल. अमर्याद, अमाप, मोठ्या प्रमाणात साठा झालेला आहे असा आता ह्या बिग डाटाचा, माहितीचा. बिग डाटा अनालिस्टिक्स इज द कॉम्प्लेक्स प्रोसेस ऑफ एक्झामिनिंग लार्ज अँड व्हॅरिड डाटा सेट्स. तर हा जो गुंतागुंतीच झाला आता परीक्षण करणं वगैरे सुद्धा, इतका तो साठा झालेला आहे. व्हॅरिड डाटा सेट्स ऑर बिग डाटा टू अनकवर द इन्फॉर्मेशन. त्याला माहिती एकत्रित बांधून ठेवणं इतका छोटा राहिलेला नाही, तो खूप मोठा झालेला आहे. सच ॲज हिडन पॅटर्न्स, अननोन कोरिलेशन्स, म्हणजे आपल्यातले काय काय माहिती अजून आता ते आवाक्याच्या बाहेर चालले आहेत. तर हिडन पॅटर्न, काय हिडन गोष्टी आहेत चोरून चाललेल्या. अननोन कोरिलेशन्स, माहीत नसणारी नाती वगैरे. मार्केट ट्रेंड्स, मार्केटमधले वेगवेगळे बदल.
अँड कस्टमर परफॉर्मन्स, लोकांचा कशाला प्रतिसाद आहे, हे आवाक्याच्या बाहेर चाललेला इतका साठा होत चाललेला आहे. विथ सच अ ह्यूज डाटा अवेलेबल विथ इंडस्ट्रीज दे कॅन हॅव इन्युमरेबल ॲडव्हान्टेजेस. इन्युमरेबल अमाप असा भरपूर असा त्याचे फायदे आहेत. हेन्स ऑल द इंडस्ट्रीज आर ट्राईंग टू रिप द मॅक्झिमम बेनिफिट फॉर इट. अनेक इंडस्ट्रीज ही माहिती कलेक्ट करून त्याची बेनिफिट मिळवत आहेत. मेनी इंडस्ट्रीज हॅव ॲडव्हान्स्ड बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स. अनेक इंडस्ट्रीज अगोदरच माहिती मिळवून त्यांच्या प्रतिस्पर्धीच्या कित्येक पटीने पुढे असतात. इट्स नॉट अमाऊंट ऑफ डाटा दॅट इज इम्पॉर्टंट. फक्त डाटाच महत्त्वाचा नाही तर बट व्हॉट द ऑर्गनायझेशन्स म्हणजे संघटना डू विथ द डाटा इज व्हॉट मॅटर्स. तर वेगवेगळ्या संघटना वगैरे सुद्धा कसा त्याचा माहितीचा वापर करून घेतात हे तिथं तुम्हाला लक्षात येईलच. तर या माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या सर्व गोष्टी तुम्ही सुद्धा पार पाडाव्यात हेच टॉपिक देण्याचा हेतू आहे. की तुम्हाला सुद्धा एखादा शब्द आडलाय, तुम्हाला सुद्धा एखादा नोकरीचा चान्स आडलाय, जा ना नेटला, माहितीचा साठा सगळा तुमच्यासाठी वेलकम करून तयार आहे. हे सगळं युनिट दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला या युनिटचा तुमच्या मनात जे प्रश्न आहे आज, बाबा मला इंग्लिशचा सिलेबस किंवा इंग्लिश जमत नाही, मग इंग्लिशच्या सोप्या नोट्स, जा ना नेटला, इंटरनेटला, मोबाईलवरनं तुम्ही वाईट गोष्टी शोधण्यापेक्षा शोधा इंग्लिशच्या सोप्या नोट्स, सिम्पल नोट्स इन इंग्लिश म्हणा तुम्ही नेटवर जाऊन कुठल्या तरी एखाद्या यूट्यूबला वगैरे, तुम्हाला सगळं नोट्स येईल, लेक्चर येईल, सगळं काय होईल. म्हणून हा डाटा मी जे तुम्हाला सांगतो म्हणजे डाटाचा यूज तुमच्यासाठी सुद्धा होऊ शकतो. इट्स नॉट अमाऊंट तो मॅटर्स व्हॉट मॅटर्स. आता आपण इथंपर्यंत बघितलं. पहिलं बघा युजेस ऑफ बिग डाटा. हा जो बिग डाटा आहे त्याचे युजेस काय आहेत, फायदे काय आहेत आपल्याला, तर त्याचे युजेस आपल्याला असे आहेत की जेणेकरून फर्स्ट पॉईंट दिलेला आहे तिथं लोकेशन ट्रॅकिंग. आता लोकेशन ट्रॅकिंग बघा तुम्हाला मी दाखवतो इथं लोकेशन ट्रॅकिंग. बघा मोबाईलवरती तुम्ही काय बघताय बरं, धिस इन्फॉर्मेशन आय हॅव कलेक्टेड ऑल्सो फ्रॉम इंटरनेट डाटा कलेक्शन दॅट इज. म्हणजे तुम्हाला लक्षात येऊ दे की हे बाबा कशासाठी सरांनी आणलंय, काय आपल्याला हे आहे सगळं. तर ही जी डाटा कलेक्शनचं इथं सिम्बॉल आहे बघा, ते मोबाईलवरती डाटा कलेक्ट कसा केला जातो, लोकेशन ट्रॅकिंग कसं केलं जातं. तर बघा बिग डाटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ द प्लेस. पेज नंबर 36चा लास्ट पॅरेग्राफ आपण बघतो आहोत आणि पॉईंट आहे लोकेशन ट्रॅकिंग. मी स्क्रीनवरती तुम्हाला मोबाईलवरती वन ऑफ द पर्सन ट्रॅकिंग सम ऑफ द थिंग्स, दिस इज द लोगो अँड बाय दिस लोगो, बाय युजिंग दिस लोगो अ पर्सन कॅन ट्रॅकिंग सम ऑफ द थिंग्स. बघा पुढं आपल्याला या ट्रॅकिंगच्या माध्यमातून काय करता, हा डाटा आपल्याला उपयोग कसा आहे लोकेशन ट्रॅकिंगचा, तर आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ प्लेस. जी वस्तू किंवा जी व्यक्ती आपण ज्याच्या शोधात आहे ते आपल्याला त्याचं ठिकाण सहज शोधता येतं असं या लोकेशन ट्रॅकिंगच्या माध्यमातून. युअर GPS अँड गुगल मॅप्स मेक यूज ऑफ बिग डाटा. GPS किंवा गुगल मॅप्स आहेत ना, बिग डाटा याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ते माहिती ट्रॅकिंग करता येते. विथ जिओग्राफिकल पोझिशनिंग, भौगोलिक पोझिशन काय त्याचे ते शोधता येतं. तेवढंच नव्हे, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सर्स वी गेट द रिअल टाइम डाटा अबाउट द ट्रॅफिक. एवढंच नव्हे तर आता तुम्हाला त्या डायग्राममध्ये वेगवेगळे रोड्स, रस्ते किंवा मार्ग काय दिसतंय, सगळं मॅप दिसतोय. याच्या माध्यमातून आपल्याला ट्रॅफिक कुठं आहे रोडवर, रहदारी कुठं आहे, आपण प्रवासाला चाललोय ते सुद्धा शोधता येते. कंजेशन ऑफ अ पर्टिक्युलर रूट, एखाद्या रूटवर कुठल्या गर्दी आहे ते सुद्धा तुम्हाला शोधता येते आणि त्यानुसार तुम्हाला मार्गक्रमण करता येते. किंवा आपल्याला एखादा रस्ता माहीत नाही, आपण ज्या ठिकाणाला जायचं ते ठिकाणाचं नाव टाकलं की आपल्याला आपल्या मोबाईलच्या ह्याच्यावरती मॅपच येतो, तुम्ही कुठनं कसं जायचं. हे लोकेशन ट्रॅकिंगच्या दृष्टीनं फायद्याचं आहे. त्याचबरोबर पर्टिक्युलर रूट इन्फॉर्मेशन इफ द रूट इज क्लोज्ड. एखाद्या ठिकाणी तुम्हाला रस्ता कुठं बंद झालेला आहे तर ह्या लोकेशन ट्रॅक करून अगोदरच माहिती मिळते की हा रस्ता तुम्हाला पुढे जाऊ नका, तो क्लोज झालेला आहे, बंद झालेला आहे. और इफ इट इज वन वे रूट, किंवा अजून माहिती तुम्हाला मिळते की त्या रस्त्यावरून तुम्ही जाऊ नका, तो वन वे आहे. अंडरस्टँड इन द ॲक्सिडेंट प्रोन एरियाज ETC. एवढंच नव्हे, या लोकेशन ट्रॅकिंगच्या माध्यमातून तुम्हाला
जिथं आडवळणाचा रस्ता आहे, रोडला टर्न आहेत, व्हॅलीज आहेत, डोंगरदरे आहेत, हे सगळं ॲक्सिडेंट प्रोन एरिया म्हणजे अपघात प्रवण एरिया आहे, ह्याची सुद्धा तिथून तुम्हाला माहिती मिळते. यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल. पेज नंबर 37. मुद्दाम मी पॉईंट स्क्रीनवरती तो लोकेशन ठेवलाय का, लोकेशन ट्रॅकिंग, तर त्याविषयी आपण डिस्कस करतोय म्हणून पेज नंबर 37 फर्स्ट पॅरा. यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाइम अँड द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. एवढंच नव्हे, तुम्ही तुमचा प्लॅन करू शकता की कुठल्या मार्गाने जायचं, कुठल्या नाही. त्याचबरोबर ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स, तुमचा माल वगैरे कुठल्या मार्गाने कसा नेता येईल, रहदारी गर्दी कुठल्या रस्त्यावर नाही हे बघून या लोकेशन ट्रॅकिंग करून. इफ यू हॅव ऑर्डर समथिंग ऑनलाईन यू कॅन ट्रॅक द लोकेशन ऑफ युअर गुड्स. एखादी वस्तू तुम्ही ऑनलाईन मागवलेली आहे, फॉर एक्झाम्पल ॲमेझॉन वगैरे, तर याच्या माध्यमातून तुम्ही ते कुठं आहे ते ट्रॅक करू शकता वस्तू. तेवढंच नव्हे, इट ट्रान्झिस्ट यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ गुड्स. तर ते तुम्ही जी वस्तू मागवली त्याची कंडिशन कशी आहे, चांगली आहे का, फुटली का, तुटली का, हे सगळं तुम्ही तिथं लोकेशन ट्रॅकिंगवरून करू शकता, बघू शकता. हे तुम्हाला डाटाबेसचा फायदा आहे. दिस हॅज इमिडिएटली हेल्प्ड द लॉजिस्टिक्स कंपनीज टू रिड्यूस द रिस्क इन ट्रान्सपोर्ट, इम्प्रूव्ह स्पीड अँड रिलायबिलिटी इन द डिलिव्हरी. तर ट्रान्सपोर्ट सिस्टीमची रिस्क कमी होते त्याच्या माध्यमातून. त्याचबरोबर इम्प्रूव्ह द स्पीड, तुम्ही जी वस्तू मागवलेली आहे त्याचं लवकर स्पीडमध्ये तुमच्या घरी कसं येईल त्याच्यात सुधारणा करता येते. रिलायबिलिटी म्हणजेच विश्वासार्हता इन द डिलिव्हरी, डिलिव्हरीमध्ये सुद्धा तुमच्या घरी पोहोचवण्यासाठी विश्वासार्हता सुद्धा होते. आता नेक्स्ट पॉईंट, युजेस ऑफ बिग डाटा बघतोय आपण, त्यातला सेकंड पॉईंट बघा. तर अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. बघूया आपण वेदर पॅटर्न कसं आहेत, काय आहेत. तर वेदर पॅटर्न बघताना मी आता ह्या पेज देण्याच्या नंतर इथं बघा वेदर पॅटर्न, तुम्हाला इथं स्क्रीनवरती वेदर पॅटर्न दाखवलेला आहे मी. हवामान, तिथं ढग, कॉम्प्युटरवरती हवामान कसं बघतायत. या हवामानाच्या माध्यमातून आपल्याला काय काय फायदे होतात. तर सेन्सॉर आहेत जगामध्ये सगळीकडं, सॅटेलाईट आहेत, आणि या ग्लोबमध्ये आपल्याला मग सर्व इन ॲडव्हान्स माहिती मिळते. आणि मग आपल्याला नॅचरल जे काय संकट आहेत पुढे येणारी, त्याच्यापासून सावधानता वगैरे करता येते. मग भूकंप असतील किंवा सुनामी असेल किंवा फ्लड्स, पूर असतील, ह्या सर्व गोष्टीची आपल्याला इन ॲडव्हान्स माहिती मिळते या डाटाबेसच्या पॉईंट नंबर सेकंड, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न. हे समजल्यानंतर मी तुमच्यासाठी काही माहिती कलेक्ट केलेली आहे थ्रू नेट. तर ते बघा. अजून बघा इथं पुढं तुम्हाला मी दिलेलं आहे, पूर आलेला आहे, पाऊस आलेला आहे, आणि ह्या पावसामुळं मग गावात पाणी साचलेलं आहे. पण त्या लेडीजला माहीत असल्यामुळं तिनं अगोदर सावधान होऊन ती प्रिकॉशन्स घेऊन त्याच्यातून ट्रॅकिंग करते, पुढं निघते. अजून एखादा स्क्रीनवरती पिक्चर तुम्हाला मी दाखवतो. हवामान, पाऊस, ढग दाखवलाय, पाणी येणार आहे, असं वातावरण झालेलं आहे. हे हवामानाचा पॅटर्न आपल्याला अगोदरच का कळतोय, तर सेन्सॉर्स आणि सॅटेलाईट आपल्या उपग्रहात जगामध्ये सगळीकडे असल्यामुळे ह्याची माहिती मिळते. आणि मग फायदा काय होतोय बघा पुढं मी स्क्रीनवरती अजून तुम्हाला दिलेला आहे. इथं काय तुम्ही अभ्यासताय बघताय ते. तर एवढाच पॉईंट आपण या पॉईंटला तासाला डिस्कस करूया. ह्याच्यावरून मी सांगण्यापेक्षा तुमच्या लक्षात येऊ द्या हे काय आहे ते. काय आहे बाळांनो, हे स्क्रीनवरती तुम्ही बघता आहात. तर फ्लड, पूर, नदीला गढूळ पाणी आलेलं आहे, पूर आलेला आहे. आणि मग बघा आपण आता ह्या पॅटर्न विषयी मुद्दाम बघतोय. पॉईंट नंबर सेकंड, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न. देअर आर वेदर सेन्सॉर्स अँड सॅटेलाइट सेटअप ऑल अराउंड द ग्लोब. जगामध्ये सगळीकडे हवामानाचे सेन्सॉर्स आणि सॅटेलाइट सेटअप केलेले आहेत, बसवलेले आहेत ऑल अराउंड सगळीकडं. ह्यू अमाऊंट ऑफ डाटा इज कंटिन्युअसली बिईंग रिसिव्ड फ्रॉम देम. अनेक प्रकारची माहिती आपल्याला इन ॲडव्हान्स त्यांच्याकडून मिळते हवामानाविषयी. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर. आपल्याला हवामान समजून घेण्यासाठी त्याचा फायदा होतो. हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. फोरकास्टिंग म्हणजे भविष्य सांगणं, पुढं हवामान कसं होईल वगैरे हे समजून घ्यायला मदत होते. वेदर पॅटर्न गिव्ज अस वॉर्निंग ऑफ इम्पेंडिंग बघा मिनिंग अबाउट अ हॅपन. पुढं काय घडणार आहे याविषयी सुद्धा आपल्याला या वेदर पॅटर्न किंवा डाटाबेसमुळं माहिती कळते इन ॲडव्हान्स. त्याचबरोबर नॅचरल नैसर्गिक कॅलॅमिटीज, संकट, नैसर्गिक संकट आपल्यावर आपत्ती म्हणतो आपण, त्याची सुद्धा इन ॲडव्हान्स आपल्याला या सेन्सॉर किंवा सॅटेलाइट म्हणजेच डाटाबेसच्या माध्यमातून माहिती मिळते. कोणकोणते आहेत मग ते, तर त्यापैकी मी सांगितलेले तुम्हाला बघा.
नैसर्गिक संकट कोणती, लाईक फ्लड्स, पूर. आता तुम्ही स्क्रीनवर बघताय बघा, पूर आलेला आहे, गढूळ पाणी नदीला पावसामुळे पूर आलेला आहे. अर्थक्वेक्स, भूकंप, सुनामीच्या लाटा वगैरे, हे सगळं आपल्याला इन ॲडव्हान्स कळतं. आणि मग फायदा काय होतो या डाटाबेसचा किंवा अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्नमध्ये, नेसेसरी प्रिपरेशन टू कॉम्बॅट देम कॅन बी मेड वेल इन ॲडव्हान्स. जे जे काय आपल्याला अगोदरची काळजी घ्यायची ती आपण अगोदरची काळजी अगोदर तयार होतो आणि धोक्यापासून वाचतो. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग, प्रिडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. त्याचबरोबर आपल्याला ह्या डाटाबेसच्या सॅटेलाईट सेन्सरच्या माध्यमातून आपल्याला हवामानाचं ग्लोबल वॉर्मिंग कळतं. प्रिडिक्ट म्हणजे भविष्य वर्तवता येतं. अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर, पाण्याचा साठा याविषयीची सगळी माहिती याच्या माध्यमातून आपल्याला कलेक्ट करता येते. थर्ड पॉईंट, हेल्थ केअर अँड इंडस्ट्री, आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की कालच्या तासाला मी कोपाइन ॲटम युनिट नंबर 1.3 संपवलेला आहे. त्याच्या नोट्स तुमच्या जुन्या ओल्ड ग्रुपवरती मी पाठवलेल्या आहेत. खूप इझी, सोप्या, सिंपल पद्धतीनं नोट्स काढलेल्या आहेत. रीड देम अँड राईट इन युअर नोटबुक. Also, I have given you one of the online test. Try to solve it and write in your notebook. We will discuss the next point about big data and big insights for the next period. Till then, thank you. Namaskar.